हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर कपाशीला पहा कसा रंग आला आहे. कपाशी पाऊस आला, खत टाकलं, कपाशी हीच झाली, रंगच आला तिला. काळी झार मस्त कपाशी दिसून राहिली. माझी तर लई खुरपायची गडबड चालली. लई गवत झाले त्याच्यात, लई अंड लई बारीक. पण म्हणलं घ्यावं खुरपून, नाही खुरपिलं ना तर गवत जर जा झालं ना हे होईन. आबळ पहा किती आबळ आले. इकडं एवढी खुरपायची राहिली, एकूण झाली एवढी खुरपून. घरा बिंगू राहिले मला तर. सकाळी लवकर आवरलं आणि खुरपायला आले. शेतकऱ्याला जसं माल जसं चांगलं येईल तसे काम करायला उघड येते. तशीच गंमत झाली आता. इतकं गवत उगलं असतं याच्यात दाट, पण आम्ही ना सारखं हे राहिलो, सावध राहिलो खुरपायला. आता हे घासातून त्याचं गांजलेलं वावर होतं, इतकं गवत झालं असतं ना. आता बारीक इतकं अंड उगले, बारीक अंड लई दिसणार पण नाही मोबाईलवर. खुरप बा चिखले मारणाचा खुरपीता आहे ना, बळच खुरपू राहिली तशीच. घ्यायचं उली करून, कमी करायचं कुंकून तरी. कारण आपल्याकडे कुठं पैसे आहेत एवढं लगे बाया लावून खुरपून घ्यायला. काय म्हणतात ना, छटाक शेती, त्याला कुठं बाया लावायला परडायचं नाही. मग करूनच काही उपयोग होत नाही. सगळं मंजुराच्या हाताने म्हणल्यावर. त्याच्यामुळे स्वतः करावं लागू राहिले. आणि चिखला पाण्यात पाऊस आल्यावर लोक घरात झोपले असते ना आराम. आम्ही पाऊस आला त्या दिवशी कामाला होतो, दुपारून घरी आलो. जिथं नाही उगली तिथं लावली, खालच्यावर थोडी बारकली होती तिथं, जिथं नाही उगली तिथं लावली पावसाच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी खत घातलं. तिसऱ्या दिवशी खुरपायला बसलो. खत घालून गेल्यावर बी दुपारून खुरपलं आणि तिसऱ्या दिवशी पण खुरपायला बसलो. आज खुरपितोय म्हणजे पाऊस आला तरी घरी नाही तेव्हा कुठंतरी म्हणजे हे होतं, मालाचं बजेट बसतं. नाही तर आज चौथा दिवस उगाला, 4 दिवस घरीच जर आराम केला असता. पाऊस आलाय, चिखल झालाय म्हणून तर वावरात तवर बसायला जागा नसती, इतकं गवत असतं. आणि अजूनही बी धाक पडला. आता आबळ आले आज. म्हणलं हे गवताचं जरी एवढं टक्कल निघलं ना तर मग खुरपा जरा लई लोड नाही यायचा. मध्ये कोळपं घालावं लागणार आहे. मालकाला सांगितलंय कोळपं घाला, पण आता चिखलात नाही घालता यायचं. थोडं त्याला हे होऊन द्यावं लागेल, वारसून द्यावं लागेल. उद्या बिद्या घालते ना मग. आस्तवर जेवढं होईल तेवढं खुरपी दे. सरसगट फट्टी जर खुरपायची म्हणलं नाही या कपाशीपासून या कपाशीपोत, तर मग लय जड, म्हणजे 4 तास वावर खुरपायचं म्हणल्यावर फार हाताचा खुरपळा व्हायची बारी. त्याच्यामुळं फट्टे घेतोय, बाकीचं ते खुरपीते. इतकं चिखला पाण्याचे एवढं कष्ट करायचे. आणि कापूस आला का मग तो सरकारच्या हातात, काय भाव द्यायचा आहे त्याला, काय नाही, किती भाव द्यायचा आहे, मग हे सरकार ठरविणार. किती अवघड जिंदगी आहे. पण आता काय, त्याला पर्याय पण नाही. आपण शेती करतो म्हणल्यावर करावंच लागणार. आपण पहिल्यांदी आपल्या नव्हते आई-बापा, ते ऐपत आपल्याला शिकायची, नोकरी लावायची. मग आता काय, करा कष्ट, जो भाव देईन तो भाव देईन सरकार. उलट कधी आपण आशेने ठेवलं ना कापूस भाव येईन, राहून द्या, तर एखाद्यास कमी होतो भाव.
तर खर्च निघत नाही. आपण स्वतः एवढे कष्ट केले असते चिखला पाण्यात, हे तर वेगळेच असते. पण आणि त्यात गमत अशी का आपण एकटेशी काय, शेतकरी असे किती कमी आहेत. सगळ्या लोकांची एकी होईल पण शेतकऱ्याची एकी कधीच होत नाही. शेतकरी कधीच एकी करीत नाही. एकाने जर नाही घातला ना माल तर दुसरा लगेच नेऊन घालणार अशी. कारण शेतकऱ्याची कधीच एकी होत नाही. बाकी सगळ्या लोकांची एकी होईल, सगळ्या लोकांचा संप होईल, पण शेतकरी कधीच संप करीत नाही. कारण शेतकऱ्याचं असं असतं, जाऊ द्या 10 येऊ नाही तर 5 येऊ, घ्या पादरात पडून. कारण त्याला त्याच्याशिवाय पर्याय नसते. त्याच्या मागं अडचणी लय असतात. प्रत्येक पीक आलं का त्याच्या मागं एक अडचण असते का, हे पीक गेल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे, असं शेतकऱ्याचं नियोजन असतं. म्हणून शेतकरी 10 येऊ 5 येऊ म्हणणार नाही का नको आपण आता एकी करून हे करू, म्हणून नाही करू शकत. कारण सगळ्याचीच परिस्थिती चांगली असते असं नसतं. व्हिडिओच्याद्वारे एवढे कष्ट शेतकऱ्याची बघायला भेटते मोठ्या मोठ्या लोकांना, या मंत्रीला, यांना पदावर बसणाऱ्या लोकांना. पण तरीसुद्धा त्यांना असं नाही का शेतकऱ्याची कीव येत नाही, दया येत नाही. असं का असेल काय माहिती. दुसऱ्या लोकांनी, शिक्षक लोकांनी यांनी संप केला तर लगेच त्यांच्या पगाराची वाढ. हे शेतकऱ्याला असा फिक्स भाव नाही, परत चांगला भाव नाही, त्याच्या कष्टा इतकी किंमत नाही. आणि त्या लोकांना एवढं कष्ट नसतात तरी त्यांच्या कष्टाचे म्हणजे कष्टच नसते त्यांना एवढे, तरी पण त्यांना मनापूर्वक हे भेटतं, त्यांची पगार भेटतो त्यांचा. शेतकऱ्यांनी जर तसा जर विचार केला तर सगळंच जर हे असं काम दुसरीकडून करून घेतलं तर याच्यात काय राहीन, काहीच राहणार नाही. कारण त्याला माहीत नाही ना आपलं कापूस 5,000 जाईन का 4,000 जाईन का 2,000 जाईन का केवढ्याने जाईन, माहीत नसतं ना. ते आपला बिचारा राब 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 होतो सारखा. आता एवढ्या चिखलात कुणीतरी कामाला नोकरीवाल्यांना आणा बरं, अशी खुरपी होस तर हा काम करायला. त्या या खुरप्याला हातात पण धरणार नाहीत, मग त्यांनी चिखलाने भरलेले आमचे हात भरते. आज लय जाबळ आले, झाकळून आलेले. येतो का काय करून पाऊस काही कळानच. इथं लवळ्याचं टक्कल हे ठेवलं, तुम्हाला सांगितलं होतं मी. मला लवळ्यावर काहीतरी हे सांगा, कमेंट करून औषध सांगा. कारण जेणेकरून लवळा पूर्णपणे जळून जाईल. तो असा खुरपून आहे ना, आज खुरापला का उद्या लगेच दिसतो तो. आणि हरळ, त्याच्यामुळे ना त्याला कितीही खुरपा काही फरक होत नाही. भाकर नाही खाल्ली अजून, पोटात कावळे ओढू राहिलेत. हे आबळ आलेलं आहे, म्हणलं थोड्या वेळ आधी खुरपून यावं. वारं सुटलं, वार सांडल्यावानी झाले तर म्हणलं यावं खुरपून. परत नाही खुरपीत आलं ना, पाऊस जर आलं घरी जर बसलं जेवण बिवण करीत, पाऊस बिऊस आलं तर हे होईन, खुरपायचंच राहीन. म्हणलं तेवढंच गवताचे 2-3 सारे निघत्यान. पण अजून इकडे 2-4 साऱ्याला आहे थोडं थोडं गवत. जसं जसं माल खुलन तसं मालाकडे पोहून शेतकरी काम करतो. पण याची किंमत कोणालाच नाही. मंत्रिपदावर बसणारे लोकांना त्यांच्या पगार भेटतो तिथं भाषण 2 शब्द असे 2 शब्द इकून 2 शब्द तिकून बोलले का शेतकऱ्याला
ते दाजी म्हणतात व्हिडिओ इकडे जमतो इकडे जमतो म्हणून त्यांच्याकडे करत होते, पण ते लय लांब होते, दिसले नसते मोबाईलवर. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या. बाय. व्हिडिओ पूर्ण बघा.